समाजामध्ये मी मुकुंदरावला सांगितलंय, जो माणूस घरकुलामध्ये आडवा येईल त्याच्या कान फट्या फोडायच्या, पण या लोकांना घरकुल दिले पाहिजे अशा पद्धतीचे काम हे आम्ही सुरू केलेले आहे। आज आता आम्ही एका ठिकाणी धारावर गेलो, वाकळूत मध्ये आमचा बंडू आम्हाला तिथे धारावर घेऊन गेला। असं झोपडं सावलखेड्यामध्ये असं झोपडं ते भिलाचं की तुम्ही बसू शकणार नाही। त्याला विचारलं की बाबा तुझं घरकुल मंजूर नाही का? तो म्हणे मंजूर आहे, पण कोणीतरी चोट्टा येऊन पैसा खाऊन गेला। मी उद्याच्या दिवशीच त्या हरामखोराची बघणार आहे की तो कोण व्हिडिओ आहे। जर नाही कान फट्यातच मारली पाहिजे अशांच्या। अरे त्याला जो अधिकारी आहे त्याला 4 दिवस त्या झोपडीत कोंडून ठेवलं पाहिजे, तेव्हा त्याला लक्षात येईल गरिबी काय असते। त्याला गरिबी समजली नाही आहे। सांगा 4.5 वर्ष होता आपण कोणत्या मराठाला तुम्ही सभापती केलं? एखाद्याचं नाव सांगा देवकरप्पानी। कोणत्या माणसाला नगराध्यक्ष केलं जरा एखाद्याचं नाव सांगा तुम्ही। कोणती कामं केली? 4.5 वर्ष पालकमंत्री होते, 9 खात्याचे मंत्री होते, एक कंडक्टरची तरी बदली केली का परिवहन मंत्री असल्यावर? दाखवा एखाद्याचं नाव। फक्त आता एकच सांगणार की मी तुमचा समाजाचा आहे आणि तुमचा समाजाचा असल्यामुळे मला मत द्या। ठीक आहे, समाजाचा आहे तर समाजाकरता काय केलं तेही सांग ना बाबा। 4.5 वर्ष मंत्री होते आपण, आता आपण एकही मजूर फेडरेशनचं कमिशन सोडत नाही। मराठ्याची जरी सोसायटी असली तर पहिले 2.5% घेतो आघाडी, त्याच्याशिवाय त्याचे काम करू देत नाही। वारे माझ्या बहादरा, त्याला तर माफ कर, गुजरात नको माफ करू, मराठा तर माफ कर तू। सांगायचा अर्थ असा आहे की फक्त इलेक्शनच्या वेळेस आल्यानंतर सामाजिक वातावरण तयार करायचं, पण लोक माझ्याकडे जे सैन्य आहे ते सगळं सगळ्या जाती धर्माचं आहे आणि मी मंत्री म्हणून कधी मिरवत नाही। आणि भानगडी लावल्यानं देव आपलं सत्यानाश करतो हो, ते सोडत नाही। कोण म्हणतो वरती भरावं लागतं? अरे इथंच जागेवर गुलाबराव पाटलांचा प्रॉब्लेम आहे। काय सांगतो गुलाबराव पाटील संध्याकाळी बसतो, अमुक करतो, दारू पितो। माझे पोरं कसे भाऊ? मग लोक माझे पोरं सुपारी बी खात नाही, हेच झाली कमाई माझी, मला काय करायचं? म्हणजे ठिकाण्यावर मी नसलं तर माझ्या पोरं ठिकाण्यावर संध्याकाळी इंजिनियर म्हणून रस्ता मोजत तिथे, म्हणजे तो आहे आणि ती देवी माता आहे। आणि आता हे भक्ताचं गाव आहे, इथे मुंजोबाचं ठाणं आहे, भक्तीचं गाव आहे, इथे दादाजीचे भक्त आहे, इथे बिरसा मुंडाचे भक्त आहे।